अज्ञात वाहनाने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षामधील माय लेकींचा जागेवरच मृत्यू झाला। हा अपघात पुणे बंगळुरू महामार्गावर एडेनिप्पाणी फाट्याजवळ सकाळी 6 वाजता झाला। ही धडक एवढी जोराची होती की रिक्षा रस्त्यावरून 15 ते 20 फूट खाली पडली। आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला औषधोपचारासाठी नागरमुळी कर्नाटक येथे नेत असताना हा दुर्दैवी अपघात झाला। अक्काताई भुजंग एडके वय 70 राहणार नागाव तालुका वाळवा, शारदा लक्ष्मण सुपणे वय 50 राहणार धनगर गल्ली इस्लामपूर अशी अपघातातील मृत माय लेकींची नावे आहेत। रिक्षा चालक उत्तम सुपणे राहणार इस्लामपूर हे जखमी झाले आहेत। याबाबत पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर येथील शारदा सुपणे या आपल्या आईला अर्धांगवायूचा झटका आल्याने औषधोपचारासाठी घराजवळील रिक्षामधून क्रमांक MH10G 2327 नागरमुळी कर्नाटक येथे निघाल्या होत्या। रिक्षा महामार्गावरून कोल्हापूरकडे निघाली असता एडेनिप्पाणी फाट्याजवळ अरुण पाटील धाब्यासमोर रिक्षाला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या धडकेत रिक्षा पुलावरून सेवा रस्त्यावर पडली, त्यामुळे रिक्षातील माय लेकींचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात झाली आहे।